नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 45 क्षीरसागर मंथन. विश्वामित्रांनी सांगितलेली हकीकत ऐकून रामाला आणि लक्ष्मणाला फार आश्चर्य वाटले. राम विश्वामित्रांना म्हणाला, ब्रह्मन गंगा अवतरणाची व समुद्र भरण्याची उत्तम व अत्यंत अद्भुत कथा आपण सांगितली. परंतपा, आपण सांगितलेल्या ह्या संपूर्ण कथेचा विचार करताना आम्ही दोघा भावांची ही रात्र क्षणाप्रमाणे निघून गेली. विश्वामित्र महाराज ह्या शुभ कथेवर लक्ष्मणाबरोबर विचार करण्यात माझी सर्व रात्र निघून गेली. निर्मळ सकाळ झाली आणि विश्वामित्रांचे अनेक आटोपले तेव्हा शत्रुदमन राम त्यांना म्हणाले, मुने, पूजनीय रात्र निघून गेली. ऐकण्यायोग्य सर्व उत्तम कथा आम्ही ऐकली. आता आपण ही श्रेष्ठ पवित्र त्रिपथगा गंगा नदी पार करून जाऊ. पुण्यकर्म करणाऱ्या ऋषींची ही नाव आहे. ह्या नावेत सुखद आसन टाकले आहे. आपणासमोर परमपूज्य महर्षी येथे आलेले पाहून ऋषींनी पाठवलेली ही नाव त्वरेने येथे आली आहे. महात्मा राघवाचे ते म्हणणे ऐकून विश्वामित्रांनी राम, लक्ष्मण व ऋषी समुदायासह गंगा पार केली. त्यांनी गंगेच्या उत्तर तीरावर जाऊन तेथील ऋषींची आदरपूर्वक भेट घेतली. गंगा किनाऱ्यावर बसले असताना त्यांना विशाला नगरी दिसली. नंतर राम लक्ष्मणाला बरोबर घेऊन मुनीवर विश्वामित्र लवकरच त्या रम्य, दिव्य आणि स्वर्गाप्रमाणे असलेल्या विशाला नगरीकडे निघून गेले. तेव्हा परमबुद्धिमान रामाने हात जोडून विश्वामित्र महामुनीला विशाला नगरीबद्दल विचारले की, महामुने, आपले कल्याण असो. ह्या विशाला नगरीत कोणता राजवंश राज्य करीत आहे ह्याची मला उत्कंठा आहे. रामाचे म्हणणे ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी विशाला नगरीचा प्राचीन इतिहास सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, रघुनंदना रामा, ह्या प्रदेशात जे घडले त्याचा वृत्तांत मी इंद्राकडून ऐकला आहे. तो सर्व वृत्तांत तू ऐक. रामा, पूर्वी सतयुगात दितीचे पुत्र दैत्य फार बलवान होते आणि अदितीचे महाभाग पुत्र पराक्रमी व अत्यंत धर्मपरायण होते. पुरुषसिंहा, त्या देवदैत्याच्या मनात असा विचार आला की आपण निरोगी व अमर कसे होऊ. ते विचार करीत असताना त्यांना असे वाटले की आपण क्षीरसागराचे मंथन करून अमृतमय रस मिळवावा. समुद्र मंथनाचा निश्चय करून अमित तेजस्वी देवदैत्यांनी मंदराचलाची रवी आणि वासुकीची दोरी करून समुद्र मंथन करण्यास सुरुवात केली. 1000 वर्षे मंथन चालल्यावर दोरी बनलेल्या वासुकीची मुखे विष ओकू लागली आणि दातांना शिळांना डसू लागली. नंतर अग्नीप्रमाणे दाहक हालाहाल विष समुद्रातून बाहेर आले. त्यामुळे देव, असुर, मानव ह्या सर्व जग जळू लागले. तेव्हा देव सर्वांचे कल्याण करणाऱ्या पशुपती महादेवाला शरण गेले व त्यांनी रुद्रा, रक्षण कर, रक्षण कर असे म्हणत महादेवाची स्तुती केली. देवांनी असे म्हटले तेव्हा देवे देवेश्वर भगवान शंकर तेथे प्रकट झाले. शंख चक्र धारण करणारे विष्णूसुद्धा
तेथेच प्रकट झाले. श्रीहरीने हसून त्रिशूळधारी शंकराला म्हणाले, सुरश्रेष्ठा, तुम्ही देवामध्ये अग्रगण्य आहात. म्हणून देवांनी समुद्रमंथन केल्यानंतर जी वस्तू सर्वप्रथम उत्पन्न झाली ती आपला भाग आहे. ह्याच ठिकाणी अग्रपूजा म्हणून तुम्ही ते विष ग्रहण करा. असे म्हणून सुरश्रेष्ठ विष्णू तेथेच अंतर्ध्यान पावले. देव भयभीत झालेले पाहून व भगवान विष्णूचे ते म्हणणे ऐकून शंकरांनी ते भयंकर हलाहल विष अमृताप्रमाणे मानून ग्रहण केले व देवांना परत पाठवून तेही आपल्या स्थानाला निघून गेले. रघुनंदना, नंतर सर्व देव आणि असुर पुन्हा मंथन करू लागले. रवी केलेला मंदार पर्वत पाताळात घुसला. त्यामुळे देवांनी आणि गंधर्वांनी मधुसूदनाची स्तुती केली. ते म्हणाले, महाबाहो, आपणच सर्वांचे, विशेषतः देवाचे आश्रयस्थान आहात. आपण पर्वत वर काढून आमचे रक्षण करा. ते ऐकून भगवान ऋषिकेशांनी कासवाचे रूप घेतले व तो आपल्या पाठीवर पर्वत धारण करून श्रीहरी समुद्रात निजले. नंतर विश्वात्मा भगवान केशव पर्वताचे शिखर हाताने पकडून देवामध्ये उभे राहून समुद्र मंथन करू लागले. 1000 वर्षानंतर क्षीरसागरातून एक आयुर्वेदमय धर्मात्मा पुरुष प्रकट झाला. त्याच्या एका हातात दंड व दुसऱ्या हातात कमंडलू होता. त्याचे नाव धन्वंतरी होते. त्यानंतर क्षीरसागरातून कांतिमान अप्सरा निघाल्या. नरश्रेष्ठा, पाण्यातील रसापासून निघाल्यामुळे त्यांना अप्सरा म्हणतात. सुंदर कांती असलेल्या त्या अप्सरांची संख्या 60 कोटी होती आणि काकुत्सा त्यांच्या परिचारिका तर असंख्य होता. देवांनी किंवा दानवांनी त्यांना पत्नीरूपाने ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या पत्नीरूपाने ग्रहण केल्यामुळे त्या साधारण समजल्या गेल्या. रघुनंदना, नंतर वरुणीची कन्या वारुणी प्रकट झाली. ती आपला स्वीकार करणाऱ्या पुरुषाचा शोध करू लागली. वीर रामा, दितिपुत्र दैत्याने वरुण कन्येचा स्वीकार केला नाही, परंतु अदितीच्या पुत्रांनी मात्र त्या अनिंद सुंदरीचे ग्रहण केले. सुरारहित असल्यामुळे दितिपुत्र असुर म्हणवले गेले. सुरसेवनामुळे अदितीच्या पुत्रांना सुरसंध्या अशी प्राप्त झाली. वारुणी ग्रहामुळे देव हर्षोत्फुल्ल आणि आनंदमग्न झाले. नरश्रेष्ठा, नंतर हयश्रेष्ठ, उच्चश्रवा, मणिरत्न, कौस्तुभ आणि उत्तम अमृत समृतातून प्रकट झाले. रामा, अमृतासाठी देव आणि असुर ह्यांच्या कुळाचा मोठा संहार झाला. अदितीचे पुत्र दितीच्या पुत्रांशी युद्ध करू लागले. वीरा, सर्व राक्षस आणि असुर एक झाले. त्यांचे व देवांचे सर्व त्रैलोक्य मोहून टाकणारे महाभयंकर युद्ध झाले. तेव्हा देवदैत्य क्षीण झाले. तेव्हा महाबलवान विष्णूंनी मोहिनी माया पसरवून त्वरेने अमृत हरण केले. ज्या राक्षस अक्षर पुरुषोत्तम भगवान विष्णूवर धावून गेले त्यांना प्रभावशाली भगवान विष्णूंनी युद्धात चूर्ण करून टाकले. देव दैत्याच्या त्या घनघोर महायुद्धात अदितीच्या वीर पुत्रांनी दितीच्या पुत्रांचा संहार केला. दिती पुत्रांचा वध करून त्रैलोक्यचे राज्य मिळाल्यावर इंद्राला आनंद झाला व तो ऋषीगणासह व चारणासह इथे लोकावर राज्य करू लागला. हा पाठ श्रीमद वाल्मिकी रामायणाचा सर्ग 45
इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत राम राम, जय श्रीराम. धन्यवाद.